गोल्डी साहेबांना असं मनामध्ये आलं, की मी नारायणची जर का कथा नाकारली, समजा ती मला आवडली नाही म्हणून, ते बरं दिसणार नाही. कारण नारायणशी पण त्यांचे चांगले संबंध होते. ज्वेलतीपच्या वेळेला निर्माण झाले होते. दोघांमध्ये मैत्री झाली होती. तर गोल्डी साहेब गुलशनरायना म्हणाले, की "गुलशनजी असं नका तुम्ही करू. मी आता जर का नारायणची कथा ऐकल्यानंतर ती नाकारली, तर तुम्ही नंतर त्याला सांगणार, की बघा गोल्डीला तुझी कथा आवडली नाही म्हणून ती नाकारली. तर नारायणला असं वाटेल, की गोल्डीच्या डोक्यामध्ये हवा गेलेली आहे. त्याच्यामुळे असं करूया, की त्याची कथा जी तुम्हाला आवडली आहे, ती मी ऐकतो आणि मग त्याच्यामध्ये जर का काही लूप हॉल्स असतील, काही कमतरता असेल, तर मग मी ती चांगल्या पद्धतीने कशी आपण करता येईल ते बघूया. तर म्हणे माझी आणखीन एक दुसरी अट आहे. गोल्डी साहेब म्हणाले, "काय?" की "मी माझे ना कल्याणजी आनंदजी हे संगीतकार जोडी जी आहे, ती माझी अत्यंत मैत्रीचे संबंध आहेत माझे त्यांच्याशी आणि त्यांची एक चाल जी आहे गाण्याची, ती मला फार आवडलेली आहे. तर तुम्ही ह्या चित्रपटासाठी कल्याणजी आनंदजींबरोबर काम केलं तर?" गोल्डी साहेब म्हणाले, की "बघा मला गुलशनजी मला कोणाही बद्दल काम करायला काहीच हरकत नाहीये. परंतु असं आहे, की मला कुठल्याही मी सृजनशील चांगल्या माणसाबरोबर काम करू शकतो. मात्र माझ्या कथेला, माझ्या चित्रपटाला त्यांनी दिलेलं संगीत किंवा ते बनवत असलेलं संगीत जर का सूट होत असेल, तरच मी त्यांच्याबरोबर काम करेन."